मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून 13 लाखाने फसवणूक. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील घटना. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून एका इसमाची तब्बल 13,11,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम घाटबोरी येथे उघडकीस आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घाटबोरी येथील प्रकाश पुंजाजी पाखरे यांना त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो असा विश्वास संपादन करून आरोपीने मार्च 2023 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत वेळोवेळी रक्कम उकळली. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रशांत रानडे वय 65 हे रूरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मायणी तालुका खटाव जिल्हा साताराचे संचालक असून ते सध्या काजूपाडा बोरिवली पूर्व मुंबई येथे वास्तव्यास आहेत. आरोपीने फिर्यादीकडून 13,11,000 रुपये स्वीकारूनही मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी राजेश पुंजाजी पाखरे यांनी 16 जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.